माझे नाव डॉक्टर भाग्यश्री विठ्ठलराव वडचकर. माझे 10वी आणि 12वीचे शिक्षण हे जिज्ञासा विद्यालय नांदेड येथून पूर्ण झाले आहे. त्यानंतर मी 12वीच्या नंतर मी पोस्ट स्टेट युनिव्हर्सिटी किर्गिस्तान इथे ॲडमिशन घेतलं. इथे मी MBBS उत्तीर्ण झाले. फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्ससाठी इंडियामध्ये एक स्क्रीनिंग एक्झाम असते FMG, ती मी आत्ता पास झाले आहे. ती एक्झाम पास झाल्यामुळे मला आता भारतामध्ये प्रॅक्टिस करण्याचा चान्स मिळेल. इथे आता मी आता इथे भारतामध्ये मी FMG उत्तीर्ण होऊन मी भारतातील रुग्णांचे सेवा करण्याचे सेवा करून आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचे प्रयत्न करीन. मी सगळ्यांना सांगते की कमी मार्क्स पडले तरी न खचता ऑपॉर्च्युनिटी बघून पुढे चालत राहा. मार्क्स हे डिफाईन नाही करत, आपल्याला यश डिफाईन करतं. मार्क्समुळे आपलं मन न खचू देता पुढे चालत राहणं हेच एक यशासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. शाळेत असल्यापासून डॉक्टर होण्याची माझी आणि घरच्यांची इच्छा होती, पण कुठे ना कुठे नीट मधल्या कॉम्पिटिशनमुळे थोडंफार मागे पडल्यासारखं वाटलं. पण तिथून पुढे नवीन ऑपॉर्च्युनिटीज समोर दिसल्या आणि मग घरच्यांच्या सपोर्टमुळे मग मला बाहेर जाऊन सगळ्यांचं स्वप्न आणि माझं स्वप्न पूर्ण करता आलं. अभ्यासाची टायमिंग सकाळी 8 किंवा 9 वाजल्यापासून मी 12 वाजेपर्यंत बसायचे. मग तिथून पुढे 12 ते 2-3 कधी 3 पर्यंत ब्रेक घेऊन मग पुढे कंटिन्यू रात्री 10-11 पर्यंत बसणार. मग जेवण करून झोपी जाणार. सकाळी परत हेच रुटीन चालू होतं कंटिन्यू. किती वेळ अभ्यास करतो ह्यापेक्षा कसा अभ्यास करतो हे जास्त मॅटर करतं. 12 तासही अभ्यास करून जर पूर्णपणे लक्ष न देता तो अभ्यास केला तर त्याचा काहीही उपयोग नाही. पण तेच जर 3 तास पूर्ण मन लावून अभ्यास केला तर त्याचा जास्त फायदा होईल. हे तर सर्वस्व श्रेय माझ्या फॅमिलीला, माझ्या मम्मी पप्पांना. त्यांनी मला खूप सपोर्ट केला. त्याच्यासाठी थँक्यू. मी विठ्ठल भागाराम कांबळे. मी माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी व तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या इच्छेप्रमाणे सर्व शिक्षणाचे मार्ग खुले ठेवून ती MBBS करणार यासाठी मी सुद्धा प्रयत्न केलेत आणि तिच्या प्रयत्नांना शेवटी यश मिळालं. आज ती MBBS ची परीक्षा पूर्ण करून GFMS ची परीक्षा सुद्धा उत्तीर्ण झालेली आहे आणि तिच्या प्रयत्नास यश मिळालं. याबद्दल मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनंत उपकार मानतो व तिच्या शिक्षणास पुढे तिला असेच यश मिळत राहो अशी मी सदिच्छा बाळगतो. आपल्या सर्वांचे आशीर्वाद तिच्या पाठीशी राहतील हीच अपेक्षा. मुलीच्या अभ्यासाच्या दृष्टीने व तिच्या प्रयत्नांना आम्ही नेहमी जोपासलेलं आहे. ती खूप मेहनती आणि तिच्या अभ्यासामध्ये ती लहानपणापासूनच अग्रेसर होती आणि आम्ही सुद्धा तिच्या अभ्यासासाठी व तिला वेळ दिला आणि त्या प्रयत्नांना ती पात्र ठरली आणि ती आज डॉक्टर म्हणून आज भारतात तिचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करेल अशी आमची अपेक्षा आहे. समाजातल्या विद्यार्थ्यांनी, मुलांनी, मुलींनी मार्क्स कमी पडले म्हणून खचून न जाता त्यांनी अनेक पर्याय निवडावेत आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी व पालकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहावेत. यश नक्कीच मिळेल. माझ्या मुलीला जसं यश मिळालं तसंच यश मिळते याची खात्री बाळगूनच आपण प्रयत्न करावेत असे मला वाटते.